बरोबर आहे एक शब्द बोल कायद्यानं काय ते होईल मला माझ्या पोराचं त्यांचा BP त्यांची प्रकृतीची तपासणी केली जात आहे या ठिकाणी. त्या बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही येत. त्यांच्या आईंचं BP तपासलं जातोय. डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे. मोठ्या संख्येने जमाव देखील आहे. आता घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे. ओके या ठिकाणी परळी पोलीस ठाण्यासमोर जे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या मातोश्री स्वतः सकाळपासून आंदोलनामध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे. आपण डॉक्टरांशी बोलायचा प्रयत्न करू. आपण आता तपासणी केली, काय सांगाल, कशी प्रकृती? ते मगाशी पण ज्यावेळेस सुरुवातीला तपासणी केली होती त्यावेळेस त्यांचा BP थोडासा वाढून होता आणि आता परत त्यांचा BP तपासलाय तर ते वाढून आहे. त्यांना आम्ही तसं इथं पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे असं पत्र दिलंय. तुम्ही 2-3 वेळेस तपासणी केली, कशा पद्धतीने चढ उतार दिसून आले? चढ उतार अचानकपणे वरी जातोय BP, परत शटडाऊन होतोय म्हणजे खाली येतोय, असं खालीवरती चालू आहे BPचे सध्या. आणि ग्लुकोज मगाशी BSL पण चेक केली होती, ब्लड ग्लुकोज लेवल, तर त्यावेळेस पण स्टेबल होती, पण त्यांनी काहीही घेतलेलं नाहीये. आम्ही ORSचं पाणी तरी घ्या म्हणतोय त्यांना, पण ते घ्यायला तयार नाही आहेत. तर त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं आम्ही तसं PI साहेबांना निवेदन दिलेलं आहे. डॉक्टर म्हणून काय रिकमेंड कराल तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना, कारण ते आंदोलनातून उठायची तयारी नाहीये त्यांची? ते बाकीचं तर मी काय मला माहित नाही, पण माझा असा सल्ला राहील किंवा त्यांना हॉस्पिटलायझेशन केलं तर बेस्ट, पेशंटच्या तब्येतीसाठी चांगलं राहील. ते डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांची प्रकृती खराब होते आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं तर चांगलं राहील. मावशी, आता डॉक्टरांनी तपासणी केली त्यांची, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना दवाखान्यात दाखल करणं गरजेचं आहे. हे बघा, आम्हाला जोपर्यंत न्यायालय सांगत नाही, आम्ही ज्या प्रोसिजरनं चाललो होतो त्या प्रोसिजरनं जर व्यवस्थित न्यायालय जात असेल तर आम्ही आता हे आंदोलन सर्वांना हात जोडून सोडायला तयार आहे. जर त्यांच्यावर जर न्यायालय जर मोका किंवा असे काही विचित्र गुन्हे जर दाखल करत असेल तर ते मागं घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने प्रोसिजर चालू होतं त्या पद्धतीने जर प्रोसिजर पुढे जात असेल तर आम्ही त्या न्यायव्यवस्थेला मदत करायला तयार आहे किंवा त्याच्या हिशोबाने आम्ही पुढे जायला तयार आहे. आम्हाला जर जोपर्यंत आम्हाला व्यवस्थित आमची बातमी कळत नाही की कशा पद्धतीने न्यायव्यवस्था न्याय देत आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यांच्या BP खालीवरी होतं, प्रकृतीमध्ये ढासळते. डॉक्टर सकाळपासून 2-3 वेळची तपासणी केली, फ्लक्च्युएशन दिसतंय. हो, जास्त का तर त्यांना गरजेचे आता हॉस्पिटलमध्ये जाणं, पण ते ऐकत नाहीयेत. पाणी सुद्धा पिलेलं नाहीये त्यांना दम्याचा त्रास आहे, BPचा त्रास आहे आणि दोन्ही गुडघ्यांचा. त्यांना जास्त वेळ बसायला सुद्धा चालत नाही, तरी त्या 8 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहोत. ते विशेष ठेवूनच होते ना न्यायव्यवस्थेवर. कालपासून त्यांना सुरू झाले ना आंदोलन करून तुमच्या मुलांवर अन्याय करतात, हे गुन्हे दाखल करायला. मग ती माऊली कशी शांत बसेल? मग तिला कसं सहन होईल? ते जोपर्यंत आंदोलन करून जर हे जे गुन्हे दाखल करतायत हे जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एकूणच आंदोलन करून जे गुन्हे दाखल केले जाते त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. या ठिकाणी वाल्मिक कराड यांचा आहे, त्यांच्या काही वेळापूर्वी डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी देखील स्पष्ट सांगितलंय की त्यांना हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये सकाळपासून
परिसार मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करणं गरजेचं आहे. परंतु एकूण कुटुंबाची जी भूमिका आहे, त्यांच्या आईची जी भूमिका आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत हा प्रकार बंद होत नाही, जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते बंद होत नाही, आंदोलनाच्या माध्यमातून जो दबाव टाकला जातो आणि त्यामुळे जे गुन्हे दाखल होत आहेत ते मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही, असं स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमतोय ग्रामीण भागातील असतील, शहरी भागातील असतील नागरिक आणि या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा काही डॉक्टर मंडळी आलेली आहे असं दिसतंय. रोल ठेवले आपण या ठिकाणी आपण घोषणाबाजी पुन्हा एकदा आंदोलक आपल्या भूमिकेमध्येच आहेत. जोपर्यंत खोटे गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत, आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन न सोडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. रियाज ये स्टुडिओ. तर वाल्मिक कराड यांची घरची मंडळी, त्यांचे समर्थक जे ते आता परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करताना दिसत आहेत. जोपर्यंत गुन्हे जे आहेत वाल्मिक कराडवरचे ते मागे घेतले जात नाही, म्हणजे मकोका लावू नये, योग्य तो तपास व्हावा आणि अनावश्यक किंवा दबावापोटी गुन्हे लावू नये अशी मागणी जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या घरच्यांनी केली. वाल्मिक कराड यांची आई, त्यांची बायको आणि त्यांचे सगळे समर्थक आता या क्षणाला परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेत. परळीच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे समर्थक आंदोलन करतात. हे आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय. या आंदोलनात आपण जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर शिवाय इतर नेते सुरेश धस असतील,